नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या लॉकडाऊननुसार आता संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1 जुलै ते रात्री 12 वाजल्यापासून ते 31 जुलैपर्यंत मनाई आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले. त्यामुळे ठाण्यासह कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये हा लॉकडाऊन लागू होईल. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार या लॉकडाऊन दरम्यान पुढचे आदेश लागू होतील. ठाण्यामध्ये 2 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त स्वतः अनेक भागात जाऊन नागरिकांशी, लोकप्रतिनिधींशी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधताय, जेणेकरून लॉकडाऊनमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, लॉकडाऊनमध्ये लोकप्रतिनिधींनी काय करायला हवं, लॉकडाऊनमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे सर्व आयुक्त समजून घेत आहेत. 2 जुलै ते 11 जुलै या लॉकडाऊन काळात कोणत्याही परिस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची साखळी तोडून ठाण्यात रोज कोरोना बाधितांची वाढणारी संख्या कमी करायची आहे, जेणेकरून यंत्रणांवर येणारा ताण कमी होईल आणि बाधितांना योग्य उपचार मिळतील, असं मत ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेत मध्यपूर्ण लॉकडाऊन जो आहे तो आता जाहीर झाला आहे. मग केडीएमसी मध्ये का नाही, हा भेदभाव कशासाठी, असा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलाय. यात कुठेही राजकारण होताना दिसत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. अपयश झाकण्यासाठी हे लॉकडाऊन करत नाही ना, असा त्यांनी सवालही केलाय. खरं तर संपूर्ण देशात आणि आपल्या महाराष्ट्रात जो कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे तो बघता ठिकठिकाणी मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन घेणं गरजेचंच आहे असं वाटत होतं. ठाणेसारख्या शहरात तरी प्राथमिक सुविधा केलेल्या आहेत, बऱ्यापैकी सुविधा असून सुद्धा ते लॉकडाऊन घेतात. म्हणजेच त्यांचा उद्देश ही साखळी कुठेतरी थांबवायची आहे, तोडायची. आपण सातत्याने मागणी करतोय की कल्याण डोंबिवलीत पण असं या प्रकारे लॉकडाऊन घ्यायला पाहिजे, जेव्हा की कल्याण डोंबिवलीत काहीच सुविधा नाहीये. आज बेडची संख्या पेक्षा पेशंटची संख्या जास्त झालेली आहे. तर मला याच्यात कुठेतरी राजकारण होताना दिसतं की का याचा अपयशानं झाकून ठेवायचं म्हणून हे लॉकडाऊन घेत नाही, अशी एक शंका येते. तरी माझे या आपल्या माध्यमातून विनंती आहे आयुक्त साहेबांना की आता तरी कल्याण डोंबिवलीसाठी एक संपूर्ण लॉकडाऊन घ्या. तिकडे मीरा भाईंदरमध्ये 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 3000वर गेलाय. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. घरपोच सुविधा देणाऱ्या विक्रेत्यांना वेळेच्या मर्यादेत सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही आहे. नाशिक शहरात बुधवारपासून लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 ते पहाटे 5 या वेळेत विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलाय. पाहुयात याविषयी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी बातचीत केली आहे. आता नाशिक सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालाय. हा निर्णय नक्की कसा अंमलबजावणी या निर्णयाची होणार आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी सर आहेत. सर, हा निर्णय आता कसा याचा लागू होणार आहे पुढच्या काळात? उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ह्या निर्णय घेण्याची पार्श्वभूमी अशी आहे की जे काही 236 मृत्यू आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेले आहेत, त्यातले आपली एक धारणा अशी होती की वयस्कर लोक किंवा कोमॉर्बिड लोकांचे मृत्यू जास्त असतील. परंतु आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की साधारण 45 ते 55 या वयोगटातले 60% मृत्यू आहेत. 136 मृत्यू जे आहेत ते या वयोगटातले आहेत. त्याची कारणनुसार केली तर असं दिसून येतं की विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. कारण लोकांना एक भावना अशी तयार झाली की जणू काही आता कुठलंच पायबंद आपल्याला नाही, त्यामुळे सगळ्याच नियमांची पायमल्ली करून बऱ्याच वेळेला लोक मुक्तपणाने फिरताना दिसतात. तर याला अटकाव कसा करता येईल याबद्दल पोलीस आयुक्त साहेब, महापालिका आयुक्त साहेब आणि आम्ही सगळे एकत्र विचार केला. असं दिसून आलं की मागच्या आठवड्यामध्ये 10 ते 5 असं दुकानं सुरू ठेवावी अशी सगळ्या असोसिएशनची मागणी होती आणि काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. अर्थात ते स्वयंस्फूर्तीने ठरवलेला विषय तो आहे. त्याला जोड देण्याच्या दृष्टीने आता आम्ही निर्णय हा घेतलाय. पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग झाली आणि 7
रात्री 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत आपण कर्फ्यू ठेवणार आहोत. नागरिकांना यापूर्वी अनेक दिलासादायक अशा अनलॉकच्या माध्यमातून सूट देण्यात आली, मात्र त्या दिलेल्या सुटीचा नागरिकांनी गैरफायदा घेतला आणि त्याचाच परिणाम म्हणून आता जिल्हा प्रशासन असेल आणि राज्य शासनाने यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन शहर सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. घोषणा अनलॉक 2ची झाली आणि आता निर्णय मात्र लॉकडाऊनचे होत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊन आता बंद केल्यानंतर अनलॉकच्या दिशेने पावलं टाकली आहेत. मात्र नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या डबल सीट दुचाकी स्वारांसह रिक्षा आणि चारचाकी अशा तब्बल 327 वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कल्याण डोंबिवलीतील युनिटनं कारवाईचा बडगा उगारलाय. कोरोनाची साखळी तोडण्यापासून प्रशासनाकडून उल्हासनगरमध्ये 1 जुलै ते 6 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. उल्हासनगर अंबरनाथमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 3,500च्याही पुढे गेलाय. सध्या उल्हासनगरमध्ये 1,766 तर अंबरनाथमध्ये 1,769 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात उल्हासनगरमध्ये 137 तर अंबरनाथमध्ये 88 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील हायरिस्क कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चाचणी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट घेतली जाणार आहे. यासाठी लागणारे 10,000 टेस्ट किट केडीएमसीकडून पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. ही टेस्ट माफक दरात केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेनं वेगानं टेस्ट करून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरायचं ठरवलंय. ICMRनं मान्यता दिलेली 1 लाख अँटीजेन किट पुणे महानगरपालिकेनं खरेदी केले. हे किट महापालिकेकडे पोहोचलेत आणि शहरात अत्यंत वेगानं झोपडपट्टीत रॅपिड टेस्टिंग करता येणं शक्य होणार आहे. सद्यस्थितीत चाचणी आणि रिपोर्ट येण्यासाठी 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे या काळात गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांवर उपचार करणं अवघड होतं. त्यामुळे या टेस्टच्या मदतीनं अडचणींवर मात करणं शक्य होणार आहे. 2च मिनिटात ही चाचणी करणं आता शक्य होईल. राज्यात आज कोरोनाच्या 4,878 नव्या रुग्णांची भर पडली. तर कोरोनामुळे आज तब्बल 245 जणांचा मृत्यू झालाय. याचबरोबर आता कोरोना बाधितांचा आकडा 1,74,000 जाऊन पोहोचलाय. अभिनेता आमिर खानच्या घरी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना तातडीनं क्वारंटाईन करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेनं तातडीनं वैद्यकीय मदत दिली आहे अशी माहिती आमिरनं ट्विटरवरून दिली आहे. तसंच आमिर आणि त्याच्या कुटुंबियांसह काही स्टाफचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून आमिर खानच्या आईची कोरोना चाचणी होणार आहे. आमिर खाननं नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया. आमिर म्हणतोय, मला तुम्हाला हे कळवायचं आहे की माझ्या स्टाफमधील काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना तातडीनं क्वारंटाईन केलं गेलं. त्यांना पालिकेनं तातडीनं वैद्यकीय केंद्रावर नेलं. मी राहतो त्या इमारतीत फवारणीसुद्धा पूर्ण झाली आहे. आमच्या सगळ्यांची टेस्ट करण्यात आली. आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आता मी माझ्या आईला कोरोना चाचणीसाठी नेतोय. फक्त तिचीच चाचणी करणं बाकी आहे. तिचे अहवाल निगेटिव्ह येऊ हीच प्रार्थना करा. मुंबई पालिकेनं ज्या प्रकारे तातडीनं आणि काळजीनं आमची मदत केली त्यासाठी मी पुन्हा त्यांचे आभार मानतो. कोकिलाबेन रुग्णालय, तेथील डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्टाफचेही खूप खूप आभार. त्यांनी अतिशय काळजीनं आणि व्यवस्थित चाचणी प्रक्रिया पार पाडली. तुम्ही सगळेजण सुरक्षित राहा. देशातल्या गरिबांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. 30 नोव्हेंबरपर्यंत आता गरिबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनासुद्धा लवकरच लागू केली जाणार आहे अशी घोषणासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. प्रामाणिकपणे कर भरलेल्या नागरिकांचे सुद्धा पंतप्रधानांनी आभार मानले. बीते 3 महीनों में 20 करोड़ गरीब परिवारों के जनधन खातों में सीधे
31,000 करोड़ रुपया जमा करवाए गए हैं। इस दौरान 9 करोड़ से अधिक किसानों के बैंक खातों में 18,000 करोड़ रुपए जमा हुए हैं कि जब से देश में अनलॉक 1 हुआ है, व्यक्तिगत और सामाजिक व्यवहार में लापरवाही जरा बढ़ती ही चली जा रही है। कंटेनमेंट जोन्स, उस पर तो हमें बहुत ध्यान देना होगा। जो भी लोग नियमों का पालन नहीं कर रहे हैं, हमें उन्हें टोकना होगा, रोकना होगा और समझाना भी होगा। राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला। कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असं मुख्य सचिव संजय कुमार यांनी या प्रसंगी सहकाऱ्यांशी बोलताना सांगितलं। बातमी नागपुरातल्या वादाची आहे। नागपूर स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये 20 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरोप करत आज भाजपा आमदारांनी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे। यावेळेस नागपूर शहरचे सर्वच भाजप आमदार उपस्थित होते। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज शरद पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असा टोला राऊतांनी लगावलाय। इंदिरा गांधींनी 1971चं युद्ध जिंकलं होतं, हे पवारांना आठवलं असतं तर बरं झालं असतं, असंही राऊत म्हणाले। 2 किलोमीटरच्या परिघात खरेदीचा निर्णय चुकीचा असल्याचंही राऊत यांनी सांगितलं। त्यामुळे सरकारमधील अंतर्विरोध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। जेव्हा इंदिराजी होत्या तेव्हा इंदिराजींनी पाकिस्तानचं युद्ध जिंकलं, त्यानंतर इंदिराजींनी बांगलादेश वेगळा केला, त्याविषयी जर त्या बोलले असते तर बरं वाटलं असतं। स्वतः पवारसाहेब काँग्रेसच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते आणि त्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टी बाबी माहिती आहेत आणि जर काँग्रेसकडून त्या काळात जर चूक झाली होती तर ती चूक त्यावेळेला दुरुस्त केली असती स्वतः संरक्षण मंत्री राहताना, तर मला असं वाटतं की खूप चांगलं झालं असतं। परंतु या विषयावर ते बोलले नाहीत आणि त्यांनी राहुल गांधींच्या बद्दलचे जे वक्तव्य केलं, मला असं वाटतं कुठतरी सुसंवादामध्ये त्या ठिकाणी फरक निर्माण झालेला आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते आज ज्या शरद पवार यांच्या वक्तव्यावरून टीका करतायत, तेव्हा शरद पवार यांनी नेमकं ते वक्तव्य काय केलं होतं, ज्यावरून हा वाद उद्भवलाय, पाहूया। चीनच्या युद्धाच्या नंतर वासाच्या जवळपास 45,000 किलोमीटरची आपली भूमी चीनने ताबा घेतलेली जाते, ती अजून काही सुटली नाही आणि त्यामुळं ती काही आज ताबा घेतला, ती काही कुठून घेतला असेल, ते घेतात तेव्हा काय मला नक्की माहिती नाही। वाढीव वीज बिलांमुळे नागरिक संतप्त असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज एक अजब दावा केलाय। वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढल्याचं नितीन राऊत यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। तसंच वाढीव बिल पाठवलं नसल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। 3 टप्प्यात बिल भरता येणार असल्याची माहिती सुद्धा राऊतांनी दिली। कोणत्याही महावितरण केंद्रावर जाऊन 1/3 बिल भरता येऊ शकतं। संपूर्ण वीज बिल भरल्यास 2% सूट सुद्धा दिली जाणार आहे, हे सुद्धा ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं। माहे-जून 2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिना यात आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी हिवाळ्यातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वर्क फ्रॉम होम व उन्हाळ्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा जास्त
वाढ झालेली आहे, जी माहे जून 2020च्या बिलात दिसून येते. घरगुती ग्राहकांसाठी वीज भरण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये काही सवलती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. घरगुती ग्राहकांसाठी 3 हप्त्यामध्ये वीज बिल भरण्याची सवलत आहे. महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही. कुठल्याही वीज भरणा केंद्रावर जाऊन कमीत कमी वीज बिलाच्या 1/3 म्हणजे 1/3 रक्कम भरता येईल आणि ती भरली तर तुमचं वीज कनेक्शन कापलं जाणार नाही. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.